राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पीक विमा जमा होण्यास सुरुवात, जे की 37,000 रुपये प्रति हेक्टरी. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा इथं मिळालेला नव्हता, तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज राज्य सरकार, केंद्र सरकार आणि पीक विमा कंपनीकडून जे की खात्यामध्ये निधी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे, जे की 37,000 रुपये प्रति हेक्टरी इथं पीक विमा शेतकरी बांधवांना इथं मिळत आहे. तर आता यामध्ये कोणाला पैसे मिळणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे, पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, जे की जास्तीत जास्त भरपाई 37,000 रुपये प्रति हेक्टरी इथं पीक विम्याचे पैसे इथं मिळत आहे. तर आता ही तुमच्या पिकावर ही रक्कम इथं ठरवली जाते. त्याचप्रमाणे आता 50% नुकसान आहे की 100% आहे, तर यावरती डिपेंड तुमची भरपाई करणार आहे. तर आता यामध्ये पीक विमा वाटप सुरू झालेले जे की जिल्ह्यात सर्वप्रथम या टप्प्यांमध्ये सर्वात पहिला जो काही जिल्हा आहे, ते यामध्ये अमरावती, लातूर, परभणी, जळगाव, धुळे, नाशिक, यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, अकोला, नांदेड, तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. किती मिळत आहे? 37,000 रुपये प्रति हेक्टरी. किती मिळत आहे? 37,000 रुपये प्रति हेक्टरी, जे की पीक विम्याचे पैसे इथं लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. तर आता यामध्ये पेंडिंग जिल्हे आहेत, त्याचप्रमाणे प्रोसेसिंगमध्ये आहेत, काही जिल्हे खात्यामध्ये येत आहेत. तर आता यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना पैसे इथं मिळत आहे? ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, पिकाचे नुकसान पंचनाम्याच्या यादीमध्ये नोंद केलेली आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे आणि KYC पूर्ण आहे. KYC जर नसेल तर तुमचे पैसे इथं अडकू शकते. तर आता कोणत्या कारणासाठी भरपाई इथं मिळत आहे? तर यामध्ये दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, पूर, चक्रीवादळ, रोग, तर आता या सर्वांची बाबी लक्षात घेतात. तर आता भरपाई कशी ठरते? तर हे तुमच्या पिकाच्या प्रकारावर, तुमच्या तालुक्यातील नुकसान टक्केवारीवर, पीक विमा रक्कम, त्याचप्रमाणे सरकारने घोषित केलेले दर यानुसार भरपाई ठरवली जाते. तर आता यामध्ये 25% कमी रक्कम, 50% अर्धी रक्कम, 75% पूर्ण रक्कम, तर याप्रमाणे हे भरपाई इथं दिली जाते. तर आता हे तुमच्या शेतामध्ये किती नुकसान झालेलं आहे, तर यावरती डिपेंड करणार आहे. पैसे खात्यात येण्यासाठी आवश्यक जे काही अटी आहेत, त्यामध्ये आधार लिंक खातं, KYC पूर्ण लागणार आहे, बँक खाते हप्ता भरलेला, म्हणजे तुम्ही तुमचा पीक विमा फॉर्म भरलेला असणे आवश्यक आहे, सातबारावर पिकाची नोंद, पंचनामे तुमचे झालेले असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला पीक विमा इथं मिळणार आहे. पैसे न मिळाल्यास तक्रार कशी करायची आहे ते आपण इथं जाणून घेऊया. तालुका कृषी अधिकारी, तालुका कृषी कार्यालय, पीक विमा कंपनी कार्यालय, पीक विमा हेल्पलाईन नंबर, तर हा हेल्पलाईन नंबर देतो 14447. तर आता 14447, तर हा हेल्पलाईन नंबर आहे पीक विम्याचा. तर त्यासोबत तुम्हाला कागदपत्र जोडून द्यायचे आहे, पीक विम्याची पावती, आधार कार्ड, 7/8 बँकेचं पासबुक इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला तक्रार केल्याच्या नंतर इथं लागणार आहे. महत्त्वाची जे काही अपडेट आहे, तर 37,000 रुपये प्रति हेक्टरी भरपाई DBTच्या माध्यमातून वाटप प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे. तर आता ही कशी पद्धतीने आहे ते आपण इथं थोडक्यात जाणून घेणार आहोत. आता सर्वप्रथम नागपूरमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेल्या आहे, काही खात्यांमध्ये पैसे इथं आलेले आहेत. वर्ध्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेल्या आहे, DBT प्रक्रिया इथं सुरू आहे. भंडारामध्ये प्रतीक्षित आहे, म्हणजे पडताळणी अधिक सुरू आहे. गोंदियामध्ये प्रक्रियेतच आहे, लवकरच इथं पैसे जमा होतील. चंद्रपूरमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, टप्प्याटप्प्याने पैसे वाटप इथे होणार आहे. तर आता पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, काही प्रलंबित आहे, काही प्रतीक्षित आहे, काही जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्यात इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. गडचिरोलीमध्ये प्रक्रियेत आहे, पंचनामे तपासणी इथं सुरू आहे. अमरावतीमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, अनेक गावांमध्ये पैसे इथं जमा झालेले आहेत. अकोल्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. बुलढाणामध्ये प्रक्रियेत आहे, मंजुरी प्रतीक्षित आहे. तर आता नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणापर्यंत आपण बघितलेलं होतं. यानंतर इथे यवतमाळ जमा होण्यास सुरुवात झालेल्या मोठ्या प्रमाणामध्ये वाटप सुरू झालेले आहे. वाशिममध्ये प्रक्रियेत आहे, DBT प्रतीक्षित आहे. हिंगोलीमध्ये प्रतीक्षितच आहे, पडताळणी सुरू आहे. नांदेडमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. परभणीमध्ये प्रक्रियेत आहे, लवकरच निधी इथे वितरित करण्यात येत आहे. लातूरमध्ये जमा सुरू आहे, काही भागांमध्ये पैसे जमा झालेले आहे. उस्मानाबादमध्ये प्रक्रियेत आहे, म्हणजे प्रक्रिया सुरू आहे. बीडमध्ये प्रक्रियेतच आहे, मंजुरी बाकी राहिलेली आहे. जालन्यामध्ये प्रक्रियेतच आहे, डेटा तपासणी सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रक्रियेत आहे, लवकरच प्रतीक्षित आहे.
नाशिकमध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे, जे काही टप्प्याटप्प्याने पैसे इथं खात्यामध्ये इथं येत आहे. धुळ्यामध्ये सुद्धा प्रक्रियेतच आहे, म्हणजे पडताळणी सुरू आहे. नंदुरबारमध्ये प्रक्रियेतच आहे, DBT बाकी आहे. जळगावमध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे. अहमदनगरमध्ये प्रक्रियेत आहे, म्हणजे लवकरच पैसे जमा होतील. यानंतर इथे आपलं पुणेमध्ये प्रक्रियेत आहे. सातारामध्ये सुद्धा प्रक्रियेत आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड हे संपूर्ण जिल्हे प्रक्रियेत आहे. पुणेमध्ये लवकरच वाटप होणार आहे. सातारामध्ये तपासणी सुरू आहे. सांगलीमध्ये मंजुरी प्रतीक्षेत आहे. कोल्हापूरमध्ये डाटा पडताळणी सुरू आहे. सोलापूरमध्ये लवकरच जमा होईल. रत्नागिरीमध्ये प्रक्रिया सुरू आहे, पडताळणी सुरू आहे, DBT बाकी आहे, प्रक्रिया सुरू आहे, प्रतीक्षेत आहे. तर आता यामध्ये अशा पद्धतीने इथं पीक विमा मिळणार आहे. तर जमा खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. प्रक्रियामध्ये लवकरच पैसे इथं जमा होणार आहे. तर आता 25 ते 37,000 रुपये मोठे नुकसान जर झालेलं असेल तर तुम्हाला मिळणार आहे. मध्यमसाठी 10 ते 25,000, कमी जर असेल तर 2 ते 10,000 रुपये इथं अशा पद्धतीने भरपाई इथं मिळणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे? कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही? ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला नाही, अर्जात चूक आहे, बँक खाते आधारशी लिंक नाही, तर अशांना पैसे ते येणार नाही. ई-पीक पाहणी जर केलेली नाही तर तुम्हाला पैसे ते येणार नाही. ई-पीक पाहणी करणे अनिवार्य आहे. जर तुमची ई-पीक पाहणी नसेल तर तुम्हाला पैसे ते येणार नाही. पंचनाम्याच्या यादीत नाव असणे देखील आवश्यक आहे. पैसे किती दिवसात येतात? तर हे पैसे सर्वसाधारण यामध्ये 7 ते 30 दिवस इथं पैसे जमा होण्याकरिता लागू शकते. तर आता पहिला टप्पा वाटप सुरू झालेला आहे. दुसरा टप्पा, तिसरा टप्पा जमा व्हायचा राहिलेला आहे. तर आता तुम्हाला टोल फ्री क्रमांक जे की तुम्हाला पीक विम्याचा आहे, हा हेल्पलाईन नंबर, तर यांच्याशी कॉल करा तुम्ही, ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल. खरीप रब्बी हंगामातील वेगवेगळ्या टप्प्यानुसार ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे तर अशांना पीक विमा येत आहे. तर आता लेखी अर्ज द्या. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर पीक विमा जिथं ऑफिस आहे तुमचा तालुक्याच्या ठिकाणी राहते तिथं तुम्हाला नेऊन द्यायचं आहे. तुमचा तालुका लिहा, जिल्हा लिहा. अर्जाचा नमुना तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. अशा पद्धतीने इथं राहणार आहे. त्यानंतर इथं खाली आल्याच्या नंतर यामध्ये आपलं जे काही नाव आहे ते संपूर्ण नाव लिहायचं, राहणार, तालुका आणि जिल्हा, सण लिहायचा आहे 2024-25. तुम्हाला जेव्हाचा पीक विमा मिळालेला नसेल तेव्हाचा पिकाचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. अर्ज क्रमांक टाका, जे काही पीक विमा फॉर्म पावतीवरती असेल. गट क्रमांक टाका. इथं तुमचं जे काही क्षेत्र आहे क्षेत्र टाका. तर इथं तुम्हाला सर्व बाबी चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. तर अपेक्षित रक्कम इथं तुम्हाला लिहायची आहे, किती रक्कम तुम्हाला पाहिजे. तर इथं तुम्हाला त्यासोबत कागदपत्र इथं जोडायचे आहे. यामध्ये आधार कार्ड, 7/12/8, पीक विमा फॉर्म भरल्याची पावती, बँकेचं पासबुकचे झेरॉक्स आणि तुमचे पंचनामे झालेले आहे की नाही ते. त्याचप्रमाणे तुमचे जे काही नाव आहे सिग्नेचर करा, मोबाईल नंबर, दिनांक किंवा तुम्हाला 1114447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार करा.